तर मध्य प्रदेशमध्ये आपण पाहतो भाजपकडून क्लीन स्वीप, सर्व जागांवर कमळ फुललेलं आहे। मध्य प्रदेशमधल्या 29 जागांवर भाजप, एक्झिट पोलचा अंदाज आहे मध्य प्रदेशामध्ये 29 जागांवर भाजप। मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार हे आघाडीवर दिसतात। क्लीन स्वीप दिसतोय। काही महिन्यांपूर्वीचा विधानसभेतला विजय सुद्धा भाजपला रसद पुरवणारा दिसतोय मध्य प्रदेशामध्ये। तर मध्य प्रदेशात काँग्रेस इंडिया आघाडीचं खातं उघडणार नाही असं दिसतंय। या सगळ्या अंदाजांसाठी आपण जाऊयात नाना पटोले यांच्याकडे। नाना, मध्य प्रदेशात भाजपकडून क्लीन स्वीप दिसतो, सर्वच्या सर्व म्हणजे 29 जागांवर भाजप। राजस्थानमध्ये भाजपच्या जागा काहीशा घटतायत आणि इंडिया आघाडीला तिथे जागा वाढताना दिसतायत। महाराष्ट्रासारखा कोल देशातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जे आकडे आज दाखवले जातात त्याच्यापेक्षा इंडिया आघाडीला 300च्या वर जागा मिळतील अशा पद्धतीचा कोल तुम्हाला 4 तारखेला कळेल। जनतेच्या मनातलं अजूनही एक्झिट पोलमध्ये दिसत नाही। जनतेच्या मनात मोदी सरकारच्या आणि भाजपच्या विरोधातला राग होता आणि तुम्हाला 4 तारखेला इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये बनेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते जवळपास 35 ते 40च्या घरामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एक्झिट पोल हे आज जे आहे ते तुम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूनच ज्या दिवशी 4 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। तर ठाण्याची आणखी एक महत्त्वाची